कामिनी सुमितला म्हणाली, चला आपण मागच्या खोलीमध्ये जाऊ. हे ऐकून सुमित तिला मागच्या खोलीमध्ये घेऊन गेला. नमस्कार मित्रांनो, आजच्या अनोख्या गोष्टीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. शहरामध्ये शिकायला गेलेला सुमित सुट्ट्यामध्ये घरी आला आणि त्याची आई त्याला म्हणाली, माझी मैत्रीण मंदा आली होती. ती आणि तिची मुलगी कामिनी तुझी खूपच आठवण काढत होत्या. त्या म्हणत होत्या, तू जेव्हा घरी येशील ना तेव्हा त्यांच्या गावी भेटायला या आणि त्याला पाठवून द्या, कारण आता कामिनी तिचं पुढील शिक्षण तुझ्याबरोबरच करणार आहे. हे ऐकून सुमित दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांना भेटायला त्यांच्या गावी गेला. जेव्हा सुमित त्यांच्या घरी गेला तेव्हा कामिनीचे आईवडील शेतामध्ये गेले होते आणि कामिनी घरी एकटीच होती. सुमितला पाहून ती भलतीच आनंदित झाली. कामिनी दिसायला खूप सुंदर होती. जेव्हा सुमित घरी पोहोचला तेव्हा कामिनी त्याला म्हणाली, मला सुद्धा तुझ्याबरोबर शिकायला यायचे आहे. तेव्हा सुमित तिला म्हणाला, तू माझ्यासोबत शहरात राहून शिक्षण तर करशील, पण तुला तिथे गेल्यावर शहरातील मुलीसारखे कपडे घालावे लागतील. तुझे असे हे साधे कपडे चालणार नाही, तिथेही असली फॅशन चालणार नाही. आणि असे बोलता बोलताच त्याचा हात कामिनीच्या आंब्यावर आदळला. तिच्या त्या कडक आंब्याने सुमितला सुद्धा झटकाच बसला होता आणि असा झटका कामिनीने सुद्धा अनुभवला. ती एकटक सुमितकडे पाहू लागली. तेव्हा सुमित तिला म्हणाला, ही तुझी इतकी लांब सलवारसुद्धा चालणार नाही. तिथं तुला शहरातील मुलींसारखे राहावे लागेल. त्यांच्यासारखे तुला मुलासोबत मैत्री करावी लागेल आणि तुला तिथे मुलांसोबत सगळं करावं लागेल. असे बोलून सुमित तिच्याकडे पाहू लागला. तेव्हा कामिनी लाजून म्हणाली, हे सगळं लग्नाच्या आधी म्हणजे हे पाप असतं. तेव्हा सुमित तिला म्हणाला, तू जर या पाप पुण्याच्या चक्करमध्ये राहिली आणि तुला जर हे सर्व नाही करता आलं तर तुला इथे गावाकडंच चुलीवरचा तूर खात बसावं लागेल. आणि तो तिच्याकडे एकटी पाहून म्हणाला, तू दिसायला खूपच सुंदर आहेस. शहरामध्ये शिक्षण करून तुझ्या जीवनाचा खूप आनंद घे. यानंतर सुमित जाणून बुजून तिच्या नाजूक अंगाला स्पर्श करू लागला आणि त्याच्या हाताच्या स्पर्शाने कामिनीच्या अंगामध्ये तर करंट लागल्यासारखे होऊ लागले होते. आणि आता कामिनी सुद्धा तिच्या चालीवर आली होती. कामिनीचे आई वडील एकदा शेतात गेले की सरळ संध्याकाळी घरी येत. त्यामुळे आता त्या दोघांना घरी कुणी यायची भीतीच नव्हती राहिली. म्हणून कामिनी सुमितला म्हणाली, चला आपण मागच्या खोलीमध्ये जाऊ. हे ऐकून सुमितने तिला उचलून घेऊन मागच्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी ते सर्व केले जे करायला नव्हते पाहिजे होते. जेव्हा त्या दोघांचं मन भरलं ते पुन्हा समोरच्या खोलीमध्ये आले. मग कामिनीने त्याला शुद्ध देशी तुपाचा गरमागरम गाजराचा हलवा बनवून खाऊ घातला. हलवा खाऊन सुमितला आता झोप यायला लागली होती आणि तो तिथेच पलंगावर आडवा झोपला. त्याला झोपलेलं पाहून कामिनीच्या मनामध्ये कार्यक्रम करायच्या भावना जाग्या झाल्या आणि पुन्हा ते सर्व करू लागले. ते सर्व करत असताना सुमित तिला म्हणाला, तुला काय पुन्हा तेच करावं वाटत आहे की काय? तेव्हा कामिनी म्हणाली, तू मला प्रेमाचं व्यसन लावलं आहे ना. यावेळेस ते थोड्याच वेळात मोकळे झाले होते, कारण ही त्यांची सलग दुसरी वेळ होती. आता एवढं सगळं करून ते खूप थकले होते आणि त्यांना खूप झोपही यायला लागली होती. संध्याकाळी जेव्हा कामिनीचे आई वडील शेतावरून घरी आले तेव्हा त्यांनी सुमितला पाहून खूपच आनंद झाला आणि कामिनी तर त्यावर खूपच सुमने उधळत होती. तेव्हा कामिनी तिच्या आईवडिलांना म्हणाली, मी आता सुमितसोबतच राहून शहरामध्ये माझं शिक्षण पूर्ण करेन. हे ऐकून तिचे वडील म्हणाले, तू उद्या सुमितबरोबर शहरामध्ये जा आणि तिथे खूप मन लावून अभ्यास कर. आणि तू जेव्हा चांगली शिकशील तर तुला एखादी लहान मोठी चांगली नोकरीसुद्धा लागेल आणि तुझं जीवनच बदलून जाईल. आणि एखादा चांगला मुलगा पाहून तुझं लग्न करून देऊ, कारण आजकालच्या लोकांना चांगली शिकली सवरलेली सून लागते. तेव्हा कामिनीची आई म्हणाली, सुमित तुझा काय विचार आहे याच्याबद्दल? तेव्हा सुमित म्हणाला, मी दिवस रात्र हिला इतकं शिकून काढील की ही चांगल्या शिक्षणवाल्या लोकांनासुद्धा मागे टाकेल. तेव्हा कामिनीच्या आईने सुमितसाठी रात्री खूप सुंदर स्वयंपाक बनवला. मग त्यांनी सर्वांनी जेवण केल्यावर खूप गप्पा मारल्या. तेव्हा रात्रीचे 10 कधी वाजले त्यांना कळलेच नाही. मग त्यांनी सुमितला झोपण्याची व्यवस्था वरच्या रूममध्ये केली. जेव्हा सुमित त्याच्या रूममध्ये झोपायला जाऊ लागला, कामिनीची आई कामिनीला म्हणाली, रूममध्ये 2 पलंग आहेत, तू पण तिथे झोप आणि सुमितला विचारून घे शहरामध्ये कसं राहतात, कॉलेजला कसं असतं, हे सर्व विचारून घे. तेव्हा हे ऐकून कामिनी हसून म्हणाली, जेव्हापासून सुमित घरी आलाय ना तेव्हापासून मी त्याच्याकडून हे सर्व विचारपूस करून घेतली. आधी मी खूपच वेडी होती, पण आता सुमितने मला इतकं हुशार करून टाकले की काही सांगू शकत नाही. हे ऐकून तिची आई खूपच खुश झाली आणि मग ते दोघे वरच्या रूममध्ये गेले. रूममध्ये जाताच त्या दोघांनी एकमेकावर तुटून पडले.
मग पुढे शहरामध्ये आल्यावर सुमितने कामिनीसाठी नवनवीन फॅशनेबल कपडे खरेदी केले आणि ते कपडे घालून कामिनी एकदम हिरोईनसारखी फॅशनेबल दिसू लागली. सुमितने एका कॉलेजमध्ये कामिनीचं ॲडमिशन केलं होतं. जेव्हा कॉलेज उघडले तर सुमितने त्याच्या श्रीमंत मित्राबरोबर कामिनीची मैत्री करून दिली आणि कामिनीने सुद्धा तिच्या अनेक मैत्रिणीबरोबर सुमितची मैत्री करून दिली. एका खेड्यातील साधी सरळ कामिनी आता शहरातील जीवनामध्ये रमून गेली होती. दिवसभर तिचा अभ्यास आणि रात्री सुमित आणि तिच्या मैत्रिणीबरोबर खूप मजामस्ती करत होती. जेव्हा कामिनी शहरातून नटून गावाकडे यायची तेव्हा सगळ्या लोक तिच्याकडे बघत असत आणि तिच्या दुसऱ्या मैत्रिणीसुद्धा त्यांच्या घरच्यांना म्हणत होत्या आम्हालासुद्धा शहरामध्ये शिकायला जायचं आहे. तर तिच्या गावातील बऱ्याचशा मैत्रिणीला घेऊन ती शहरामध्ये शिकायला गेली होती आणि आता सुमित तिच्या मैत्रिणीसोबतसुद्धा खूप वेळ घालवत होता. त्याने आता कामिनीसारखे त्यांनासुद्धा प्रेमाचे व्यसन लावले होते. मित्रांनो, कथा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा.